नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो, सर 8 तारीख 9 तारीख 10 तारीख आली तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर झाला. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रोसेस सुरू झाली आणि प्रोसेस झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे अदा करण्यासंदर्भात वर्ग करण्यासंदर्भात संबंधित गव्हर्नमेंटची जी पोर्टल आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात, तर त्या पोर्टलवरती महत्त्वाची नोटीस किंवा महत्त्वाची सूचना सुद्धा देण्यात आली की बाबा लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासंदर्भात प्रोसेस सुरू आहे, काम सुरू आहे. त्यामुळे या पोर्टलवरती अपडेटचं काम सुरू आहे. त्यामुळे हे पोर्टल इतर लाभार्थ्यांना या क्षणी वापरता येणार नाही. परंतु मित्रांनो, तारीख निघून गेली जात असताना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत. आम्हालाही माहीत आहे की बाबा तांत्रिक अडचण निर्माण होते. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की तांत्रिक अडचण काय आहे हे मलाही माहीत आहे आणि तांत्रिक अडचण सॉल्व कशी होते हे सुद्धा मला माहीत आहे. त्या पोर्टलवरती जर समजा तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात अदा करण्यासंदर्भात जर नोटीस जाहीर करताय तर तुम्हाला एवढंही सुचत नाही का त्या पोर्टलवरती वेगळी एक नोटीस जाहीर करावी की तांत्रिक अडचणी कारणामुळे हे पैसे तुम्हाला या दिवशी किंवा या तारखेला किंवा 2 दिवसानंतर जमा होतील. जर समजा तुम्ही फक्त ते पोर्टल तारीख जाहीर करण्यासाठी किंवा तुमचं काम करण्यासाठी जर टाकत असाल तर साफ चुकीचं आहे. बिनकामाचं पोर्टल समजायला काहीच हरकत नाही, कारण निराधार बांधवांचा त्या ठिकाणी स्टेटस सुद्धा प्रॉपर चेक करता येत नाही. दिवसातून 4-4 5-5 तास ती वेबसाईट बंद सुद्धा असते. मग अशा वेबसाईट बंद करून टाका. काय कामाच्या त्या वेबसाईट? जर समजा तुम्ही लाभार्थ्यांना सूचना करता की बाबा आम्ही तुम्हाला पैसे देतोय, सावध राहा, आणि मग नंतर तुम्ही पैसे देत नाहीत, असं काही चाललंय, तुम्ही त्या पोर्टलवरती टाकायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जे काही टेक्निकल इश्यू जे असतात ना त्या संदर्भात मलाही माहिती आहे. मी सुद्धा टेक्निकल पर्सन आहे. वेब पोर्टल, वेबसाईट, सर्व्हर ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. मी स्वतः हँडल करतोय. त्यामुळे अधिकाऱ्यांची या ठिकाणी खूप मोठी चुकी आहे आणि सरकारचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कारण मित्रांनो, एक स्पष्टपणे एक साधं सिंपल मेसेज फक्त त्या ठिकाणी तो जो टाकलाय तो काढून दुसरा टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. मला माहीत आहे त्याच्यातलं सर्व्हरचं काम कसं असतं, ते वेब पोर्टलचं काम कसं असतं, ते एवढा खूप मोठा विषय नाही आहे. पण अधिकारीसुद्धा जाणून बुजून काही करतात का किंवा सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. सरकार दुर्लक्ष करून, जर एक लक्षात ठेवा, कॉमन प्रश्न आहे, टेक्निकल प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सांगितला, ठीक आहे, आम्ही 1 दिवसासाठी मान्य केला. पण मग नमो शेतकरी योजनेचे पैसे ट्रान्सफर करायला तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येत नाही का? माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम येतोय? काय कामाचं ते पोर्टल आणि काय कामाची ती वेबसाईट? अशाने आमच्या निराधार बांधवांच्या मनात गोंधळ निर्माण होतोय. याचं गांभीर्य सरकारने किंवा त्या अधिकाऱ्यांना असलं पाहिजे. एक स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतोय की सरकारने किंवा एखाद्या नेत्या मंत्र्याने स्पष्टपणे सांगायला पाहिजे की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, पैसे तुमच्या खात्यात येतील किंवा नाही येणार, जे काय असं सांगायला पाहिजे. माझा निराधार बांधव आशेने बघत आहे तरीसुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचा अपडेट देत नाही, हे साफ चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सरकारच्या भूमिकेबद्दल प्रत्येकाने मेसेज करायचं आहे. कारण मित्रांनो, खूप चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी होत आहेत. पूर्वी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हा विषय झाला होता. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुद्धा 5 तारखेला पैसे येत होते, नंतर 6ला आले, नंतर 7ला आले, 8ला आले. खूप लेट नंतर तर पैसे येणंच बंद झालं. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारचा आभारसुद्धा मानलं होतं की बाबा आता 5-6 तारखेला पैसे येतात, बरं आहे, चला आता तारीख सांगायची गरज नाही आहे, ओके, आता संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरळीत झालं, असं माझं एक ठिकाणी स्टेटमेंटसुद्धा मी केलं होतं. पण आता परत तोच गोंधळ या ठिकाणी होतोय काय अशी भीती निर्माण होते. जर समजा तुम्ही या अगोदर 5 तारखेला दिलं तर नंतर तुम्ही 6ला 7वर आले, 8वर आले, 9 10वर आले, 10 तारीखसुद्धा गेली तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, सरकार एका बाजूने जर धोरणात्मक निर्णय घेत असतील पण एका बाजूने सरकार अपयशी ठरतंय का, असा या ठिकाणी प्रश्नसुद्धा निर्माण होतोय. माझ्या निराधार बांधवांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की जर समजा तांत्रिक अडचण असेल तर आम्हाला तुम्ही जे पोर्टल उपलब्ध करून दिलंय जसं आहे तसं, तर त्या पोर्टलवरती एक नोटिफिकेशन टाकायला काय हरकत आहे का बाबा या कारणामुळे पैसे सध्या तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, या तारखेला जमा होतील, किंवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही 4 दिवस घ्या आणि 4 दिवसाच्या नंतर 3 दिवसात टाका ना, काय हरकत आहे, दिवस वाढून घ्या. पण माझ्या निराधार बांधवांना आशेवर ठेवू नका. कारण प्रॅक्टिकल जर विचार केला ना तर त्या ठिकाणी ते निराधार बांधवांना 1500 रुपये खूप मोठे आहेत.
तुम्हाला 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असतील, पण 1500 रुपयाचा तुम्हाला व्हॅल्यू नाही कळणार, ते माझ्या निराधार बांधवांना कळतंय. माझं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंतीच आहे, तुम्ही जर पैसे लेट करताय ना, द्या लेट, ठीक आहे, लेट द्यायचे, बिंदास द्या लेट, आणखी 2 दिवस लेट घ्या, पण मात्र या 1500मध्ये 2500 रुपये पण टाका. मग माझ्या दिव्यांग बांधवांना तुम्ही जे वाढीव अनुदान देताय ना, तर ते वाढीव अनुदानसुद्धा द्या. मग असंही तुम्ही त्या पैशाचं व्हॅल्यू कमी करताय 1500 रुपये आणि लेट करताय. मग तुम्ही जे 2500 रुपयाची घोषणा जे केले ना, ती घोषणा प्रत्यक्षात आणा, 1500 रुपये प्लस 2500 रुपये द्या, तर खऱ्या अर्थाने सार्थक होईल. नाहीतर जे तारीख दिले त्या तारखेला पैसे 1500 का होईना देऊन टाका. तुम्ही आणखी लेट करताय, पार जीव वेठीस धरून जगण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी भाग पडताय. आणि असा सिस्टम असेल तर नाही का, म्हणजे मजाच नाही या गोष्टीला. एक लक्षात ठेवा, सरकार किंवा अधिकारी यांनी लाभार्थ्यांच्यासाठी योजना सुरू केल्यात, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत नियमित स्वरूपात येतात का नाही, हा महत्त्वाचा विषय. मी सरकारला दोष देत नाही, परंतु सरकारला या ठिकाणी जागं करण्याचं काम मी करतोय. आता नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा 15वाडा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. म्हणजे सगळ्या योजना तुमच्या दारात. जे महाराष्ट्र सरकारने आता नवीन उपक्रम चालू केला होता, तोच आता परत उपक्रम सुरू होतोय. काय फलित काय निघतंय त्याच्याने, सांगा बरं, काय फलित निघतायत? बोगस दिव्यांग बाहेर निघाले, बोगस संजय गांधी निराधार बाहेर निघाले. आता तुम्ही KYC केले होते, घरोघरी तलाठी किंवा तहसीलचे लोक आली होती, काय फायदा काय झाला? त्याचा फायदा हे झाला की पैसे लेट येत आहेत. त्याच्यापेक्षा जी योजना सुरू केले त्या लाभार्थ्यांना ते पैसे नियमित स्वरूपात कशा पद्धतीने येतील याकडे जर लक्ष दिलं आणि परफेक्ट जर नियोजन जर केलं, तर ही योजना यशस्वी होण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला या सरकारच्या धोरणामुळे किंवा या सरकारचं आत्ता जे पैसे लेट देण्याच्या कारणामुळे किंवा अधिकाऱ्यांच्या या सिस्टममुळे तुम्हाला काय वाटतंय, प्रत्येकाने कमेंट्स करा. कारण मित्रांनो, तुम्ही बोललं तर आम्हालाही बरं वाटतंय का बाबा चला आम्ही जीव तोडून सांगतोय, तर तेवढ्या व्याकुलतेने तुम्हीसुद्धा ऐकताय आणि तुम्हीसुद्धा जागरूक आहेत. कारण मित्रांनो, हे पैसे तुमच्या खात्यानं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, सर ठीक आहे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय बरोबर आहे, पण तुम्ही तारीख सांगत नाही आहेत. एक लक्षात ठेवा, तारीख फोन केला ना, म्हणजे आता आहेत आपली फोन केला ना, अहो सर होतं आहे, सगळं चालू आहे, प्रोसेस येईल, पैसे 1-2 आज उद्या 1-2 दिवसात होईल असं सांगतायत. म्हणजे आता ठामपणे सुद्धा ती लोक पण सांगायला घाबरतात का काय, नेमका बॅक साईडला काय गोंधळ आहे काय कळत नाहीत. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तांत्रिक अडचण मी स्वतः बघितले, पण तांत्रिक अडचण सॉल्व्ह होते हे मला खूप बारीक माहीत आहे, कारण मी सुद्धा टेक्निकल पर्सन आहे. ते कारण आता 1 दिवसासाठी आपण सगळ्यांनी ॲडजस्ट करू शकतो किंवा समजू शकतो. 1 दिवस 2 दिवस नाही, या गोष्टी चुकीच्या आहेत. ओके, ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय तुम्हीही कमेंट्स करा. मला काय वाटतंय हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.